पावसाळा सुरू झाला आणि अचानक त्वचेवर खाज, लाल डाग, जळजळ, त्वचा सोलणे. तुम्हालाही असा त्रास सुरू झालाय का? तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण सुरुवातीला किरकोळ वाटणारी ही खाजेची तक्रार नंतर संपूर्ण शरीरभर पसरू शकते. आणि सगळ्यात कॉमन चूक म्हणजे मेडिकल स्टोअर मधून कोणतीही क्रीम घेऊन लावणे, ज्यामुळे फंगस काही दिवस लपतो, सप्रेस होतो, पण नंतर उफाळून पसरतो, आणखी हट्टी होतो आणि लवकर बरा होत नाही. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. आज आपण पावसाळ्यात खूप कॉमनली होणाऱ्या फंगल इन्फेक्शन्स म्हणजेच रिंगवर्म किंवा डर्मॅटोफायटोसिस बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फंगल इन्फेक्शन म्हणजे काय, ते का होतं, सुरुवातीची लक्षणं म्हणजेच साइन्स अँड सिम्पटम्स, कोणत्या चुका इन्फेक्शन वाढवतात, कोणता आहार मदत करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं यावरचे योग्य गुणकारी होमिओपॅथिक उपचार. व्हॉट इज फंगल इन्फेक्शन? फंगल इन्फेक्शन म्हणजे नेमकं काय? आपल्या त्वचेवर नॅचरली काही बॅक्टेरिया आणि फंगस असतात, पण जेव्हा त्वचा सतत ओलसर राहते, घाम जास्त येतो, हायजीन कमी होते, आहार योग्य नसतो, पोषण घटकांची कमतरता असते, रोगप्रतिकार शक्ती कमी होते, अशा वेळी हा फंगस शरीरावर वेगाने वाढायला लागतो आणि मी आधी सांगितलेली लक्षणं दिसायला लागतात. यालाच आपण त्वचेचं फंगल इन्फेक्शन म्हणतो. विशेषतः पावसाळ्यात ह्युमिडिटी म्हणजेच हवेत आर्द्रता, दमटपणा जास्त असल्याने फंगस वाढण्यासाठी अगदी योग्य वातावरण त्वचेवर तयार होतं. विच फंगाय कॉज इन्फेक्शन? फंगल इन्फेक्शनचे पेशंट्स रेग्युलरली क्लिनिकमध्ये येत असतात. फंगल इन्फेक्शन एकाच फंगसमुळे होत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे फंगाय त्वचेवर इन्फेक्शन करू शकतात. नंबर 1, डर्मॅटोफाइट्स. ट्रायकोफायटॉन, मायक्रोस्पोरम आणि इपिडर्मोफायटॉन हे सर्वात कॉमन फंगाय आहेत. नंबर 2, कॅन्डिडा. हा ईस्ट टाईप फंगस आहे जो स्किन फोल्ड्समध्ये इन्फेक्शन करू शकतो. नंबर 3, मॅलेसिझिया. हा फंगस डॅन्ड्रफ आणि काही व्हाईट ब्राऊन पॅचेससाठी कारणीभूत असतो. कॉमन टाइप्स ऑफ फंगल इन्फेक्शन्स. लोकांमध्ये फंगल इन्फेक्शन्स वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात, जसे की रिंगवर्म, टीनिया, ॲथलीट्स फूट, जॉक इच आणि नेल फंगस. आता बघूया फंगल इन्फेक्शन होण्याची कारणं. कॉजेस ऑफ फंगल इन्फेक्शन. नंबर 1, एक्सेस स्वेट अँड मॉइश्चर. ओले कपडे, ओले मोजे, पावसाळी बूट याने त्वचा सतत ओलसर राहते. नंबर 2, टाईट सिंथेटिक क्लोथ्स. स्किन ब्रीदेबल राहत नाही आणि फंगस वाढायला मदत होते. नंबर 3, शेअरिंग टॉवेल्स अँड क्लोथ्स. एकमेकांचे टॉवेल किंवा कपडे वापरल्याने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला इन्फेक्शन सहज पसरू शकतो. फंगल इन्फेक्शन हा संसर्गजन्य आजार आहे. जर तुम्हाला हा आजार झाला असेल तर तुमच्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा संसर्ग होण्याचे चान्सेस असतात. नंबर 4, वीक इम्युनिटी. खराब झोप, चुकीचा आहार, डायबिटीस, स्ट्रेस हे सगळे फॅक्टर्स तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी करतात, ज्यामुळे इन्फेक्शन वाढू शकतं. नंबर 5, स्टिरॉइड क्रीम मिसयूज. काही ऑन टेबल किंवा मेडिकलमधून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरलेले क्रीम्स खाज तात्पुरती कमी करतात, पण आतून फंगस आणखी ॲग्रेसिव्ह बनतो. आता पाहूया फंगल इन्फेक्शनची सुरुवातीची लक्षणं. साइन्स अँड सिम्पटम्स. तीव्र खाज, लालसर गोल चट्टे, स्किन पिलिंग, जळजळ, दुर्गंधी आणि काळपट डाग म्हणजेच डार्कनिंग ऑफ स्किन आणि विशेषतः घाम आल्यानंतर वाढणारी खाज. जेव्हा फंगस आपल्या त्वचेच्या संपर्कात येतो तेव्हा त्वचेवरील ओलावा, घाम, दमट वातावरण आणि शरीराचं तापमान यांचा फायदा घेऊन तो त्वचेच्या वरच्या थरांमध्ये वाढू लागतो. हळूहळू त्याची वाढ होत जाते आणि इन्फेक्शन त्वचेवर पसरू लागतं. या फंगल इन्फेक्शन विरुद्ध शरीराची रोगप्रतिकार यंत्रणा लढा देण्यास सुरुवात करते. याच कारणामुळे खाज येणं, लालसरपणा दिसणं, जळजळ होणं
आणि गोल आकाराचे पॅचेस तयार होणं अशी लक्षणं दिसू लागतात. सुरुवातीला हे पॅचेस लहान असतात आणि त्यांच्या कडेला सूक्ष्म पुरळ किंवा उठाव दिसू शकतात. कालांतराने हे पॅचेस आकाराने मोठे होत जातात आणि त्वचेवर पसरतात. अनेक वेळा पॅचच्या मध्यभागाचा रंग तुलनेनं फिकट किंवा काळसर दिसू लागतो, तर कडेला लालसर आणि सक्रिय भाग दिसून येतो. या इन्फेक्शनमध्ये खाज खूप तीव्र असू शकते. अनेकांना खाजेबरोबर जळजळ देखील जाणवते. गडद त्वचेच्या व्यक्तींमध्ये प्रभावित भाग काळसर दिसू शकतो, तर गोऱ्या किंवा फिकट त्वचेच्या व्यक्तींमध्ये तो भाग अधिक लालसर दिसतो. फंगल इन्फेक्शन गोलाकार पसरत जातं आणि त्याचा वेग तुमच्या रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून असतो. काही व्यक्तींमध्ये रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यास शरीर स्वतःही त्यावर नियंत्रण मिळवू शकतं. मात्र रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यास इन्फेक्शन वेगाने पसरू शकतं आणि योग्य उपचारांची गरज भासते. बऱ्याच लोकांकडून काही कॉमन चुका होतात. ट्रीटमेंट अर्धवट बंद करणे, वारंवार खाजवणे म्हणजेच स्क्रॅचिंग करणे, ओले कपडे पुन्हा वापरणे, मनानेच औषध उपचार घेणे म्हणजेच सेल्फ मेडिकेशन आणि टाईट अंडरगार्मेंट्स यामुळे इन्फेक्शन पुन्हा पुन्हा होऊ शकतं. फूड अँड डाएट सपोर्ट. फंगल इन्फेक्शनमध्ये इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. प्रोटीन रिच फूड जसं की डाळी, स्प्राउट्स, अंडी, पनीर, सोया, चिकन, फिश. व्हायटमिन सी रिच फूड, लिंबू, आवळा, संत्री, पेरू आणि प्रोबायोटिक्स, ताक, दही यांचा आहारात समावेश करून घेणं गरजेचं आहे. हळद आणि लसूण खाणं चांगलं आणि सगळ्यात महत्त्वाचं हायड्रेशन. भरपूर पाणी प्यायचं. रिपीटेड फंगल इन्फेक्शन्स असतील तर काही गोष्टी कमी करणं फायदेशीर ठरू शकतं. जास्त प्रमाणात साखर, जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक्स आणि एक्सेस बेकरी फूड्स खाणं टाळा. होमिओपॅथिक ट्रीटमेंट. SBL फंगिनील ड्रॉप्स. वारंवार होणारं फंगल इन्फेक्शन, स्किन फंगस, नेल फंगस, अर्टिकेरिया, रिंगवर्म म्हणजेच गोलाकार लालसर फंगल पॅचेस, खाज या सगळ्या तक्रारींसाठी इफेक्टिव्ह होमिओपॅथिक ड्रॉप्स आहेत. डोस अर्धा कप पाण्यात 20 ते 25 थेंब दिवसातून 3 वेळा. बायो कॉम्बिनेशन नंबर 20. सगळ्या प्रकारच्या त्वचेसंबंधी आजारांसाठी वापरलं जाणारं उत्तम 12 क्षारांचं औषध. स्किन इरप्शन्स आणि रिकरंट इचिंग कमी करण्यासाठी फायद्याचं औषध. हे गोळ्यांच्या स्वरूपात असणारं औषध आहे. डोस 3 ते 4 गोळ्या दिवसातून 3 वेळा. SBL पोमेड ॲसिड क्रायसो फॉर रिंगवर्म अँड इचिंग एक्झिमा. ज्या पेशंट्सना त्वचेवर जाडसर खपल्या येतात आणि त्यांना भरपूर खाज असते, त्यामधून पाणी येतं खाजवल्यानंतर, लाल चट्टे, सगळ्यासाठी हे ऑइंटमेंट छान काम करतं. हे रोज दिवसातून 2 वेळा तुम्ही चट्ट्यांवर लावू शकता. फंगल इन्फेक्शन किती दिवसात पूर्ण बरं होईल यासाठी कोणताही ठराविक कालावधी नसतो. हे इन्फेक्शनची तीव्रता, पसरलेलं क्षेत्र आणि व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती यावर अवलंबून असतं. माझ्या क्लिनिकल अनुभवातून साधारणपणे अनेक रुग्णांमध्ये फंगल इन्फेक्शन नियंत्रणात यायला 2 ते 3 महिने लागू शकतात. काहींमध्ये हा कालावधी कमी तर काहींमध्ये जास्त असू शकतो. फंगल इन्फेक्शनच्या उपचारांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपचार पूर्ण करणं. कारण शरीरात अगदी थोड्या प्रमाणात 1% जरी फंगस शिल्लक राहिला किंवा उपचार अर्धवट बंद केले तरी इन्फेक्शन पुन्हा सुरू होऊ शकतं आणि अनेकदा ते पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पसरतं आणि पुन्हा पुन्हा होणाऱ्या त्रासाचं कारण बनतं. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेला उपचार पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. प्रिकॉशन्स अँड प्रिव्हेन्शन. फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी काही सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स. त्वचा कोरडी ठेवा. कॉटनचे लूज कपडे वापरा. इनरवेअर रोज बदला. दर 7 ते 8 महिन्यांनी नवीन कॉटन इनरवेअर विकत घ्या. खूप जुने इनर्स वापरणं टाळा. भिजलेले कपडे लगेच बदला. टॉवेल किंवा कपडे, साबण या गोष्टी कधीही शेअर करू नका. आहार योग्य घ्या. प्रोटीन खा
आणि प्रोसेस्ड फूड, साखर खाणं टाळा. तुमची रोगप्रतिकार शक्ती स्ट्रॉंग ठेवा. पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन खूप कॉमन असलं तरी योग्य काळजी घेतली तर ते कंट्रोल करणं शक्य आहे. लहानसा लाल डाग किंवा खाज दुर्लक्षित करू नका. लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून ट्रीटमेंट सुरू केल्याने आजार वाढत नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर बघायला आवडेल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.